या सर्व प्रमुख मान्यवर पाहुण्यांचं सहर्ष स्वागत असेल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तिथून रस्ता मोकळा करून द्यायचा मान्यवरांसाठी। आपले स्वयंसेवक तिथे कोणी असाल तर आपण तिथून रस्ता मोकळा करून द्यायचा आहे। प्रमुख मान्यवर पाहुणे आपण इथे पाहतोय। आपल्या व्यासपीठावरती जिल्हा परिषद सदस्य आपण पाहतोय उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत दीपकदादा पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय किशोरजी जाधव साहेब जिल्हा परिषद सदस्य। आता आगमन होत आहे इरफानजी भुरे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य। त्यांच्या समवेत नितीनभाई प्रमोद जोशी जे माजी पंचायत समिती सदस्य आहे त्यांचं आगमन शुभ आगमन होत आहे। नितीनभाई प्रमोद जोशी आणि त्यांच्या समवेत इरफानजी भुरे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नितीनभाई प्रमोद जोशी भिवंडीत उपतालुका प्रमुख शिवसेना यांचं शुभ आगमन होत आहे। त्यांच्या समवेत पाहतोय आपण भाऊ मडवी। या सर्व मान्यवरांचं स्वागत असेल या आई संतोषी माता चषक 2025 मध्ये। आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती आमचे प्रमुख मान्यवर पाहुणे भाऊ मडवी, दीपकदादा पाटील, किशोरजी जाधव तसेच इरफानजी भुरे साहेब आणि नितीनजी जोशी साहेब यांचं या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल। आपण पाहिलं आई संतोषी माता चषक 2025 ही स्पर्धा। या स्पर्धेच्या अंतिम क्षणासाठी आमचे प्रमुख मान्यवर इथे पाहतोय आपण। ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक मिळालंय ते नितीनभाई प्रमोद जोशी। त्यांच्या समवेत इरफानजी भुरे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य। त्यांच्या समवेत किशोरजी जाधव साहेब ज्यांच्या मार्फत सुद्धा आम्हाला 1 नंबरचं कॅश प्राईज मिळालं आहे जिल्हा परिषद सदस्य। त्यांच्या समवेत दीपकदादा पाटील ज्यांच्या मार्फत आम्हाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे आणि त्यांच्या जोडीने आपण बघतो विजयदादा गोडे, भाऊ मडवी आणि अनिलजी गोणे साहेब तसेच आदेश गायकवाड आपण इथं उपस्थित असाल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे। आदेशजी गायकवाड आपण सुद्धा उपस्थित असाल आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सहर्ष स्वागत असेल आदेशजी गायकवाड यांच्या मार्फत सुद्धा आम्हाला मंडळाला आर्थिक सहकार्य लाभलंय। जे कोणी देणगीदार इथे उपस्थित असतील आपल्याला विनंती असेल मंडळाकडून आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। तसेच इरफानजी भुरे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्फत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे। या सर्व मान्यवरांचं नक्कीच स्वागत केलं जाईल आयोजक संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा अनगाव यांच्या मार्फत। आदेशजी गायकवाड यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जात आहे। हे सर्व प्रमुख मान्यवर आपण पाहतोय इथे व्यासपीठावरती आसनस्थ होत आहेत। आताच आपण पाहिलं अंतिम सामना झाला स्टार 11 महापोली विपक्ष जय हनुमान खोनी ह्या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये दक्ष शिंगोळेची आपण फलंदाजी पाहिली आणि त्यांनी आधीच सांगितलं होतं की ह्या मैदानावरती आमचा खेळ नक्की चांगला होतो आणि जेव्हा अर्धशतक कंप्लीट झालं त्यांनी ह्या खेळपट्टीला नमन केलं। हीच खेळाडू वृत्ती असते मित्रांनो। अंतिम विजेता ठरला जय हनुमान कोणी संघ। तृतीय क्रमांक पटकावलाय तो स्टार 11 महापोली आणि तिसऱ्या क्रमांकाचं मानांकन पटकावलंय तो साई स्पोर्ट्स वडाचा बडा संघ। हे सर्व संघ इथे उपस्थित आहेत। सर्व संघाच्या खेळाडूंनी आता इथे व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। नक्कीच एक खुशखबर आपल्यापर्यंत येते। ठाणे जिल्हास्तरीय क्रॉस कंट्रीच्या धावण्याच्या स्पर्धा अनगाव इथे आयोजित केलेल्या आहेत। तारीख असेल 28 तारखेला त्या स्पर्धा आहेत। जे कोणी इच्छुक असतील त्यांनी सहभाग घ्यायचा असेल त्यांनी भाऊ मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। ठाणे जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। आयोजक असतील भाऊ मडवी आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। जे कोणी स्पर्धक इच्छुक असतील त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म भाऊ मडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत आपल्या सर्व धावपटूंना मिळणार आहे। जे कोणी स्पर्धक इच्छुक असतील आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। चला आपण आता वळूयात आमच्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान इथे केला जाईल। मी विनंती करीन अनिल दादा गोणे यांना की आपल्या शुभ हस्ते नितीनभाई जोशी यांचं स्वागत आणि सन्मान इथे करायचा आहे। आमचे लाडके भाई शिवसेना उपतालुका प्रमुख तसेच माजी पंचायत समिती सदस्य चालेल तर इरफानजी भुरे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करायचा आहे।
जे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय अनिल दादा गोणे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल, नक्कीच प्रेमाचं प्रतीक असं हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय इरफानजी भुरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 नंबरचं रोख रक्कम मिळालंय. त्यानंतर मी विनंती करीन विजयजी घोडे आपल्या शुभ हस्ते नितीन भाई जोशी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे, ज्यांच्या मार्फत आम्हाला 1 नंबरचं कॅश प्राईज आणि नेहमीच सहकार्य मिळतं आणि आमचे लाडके आदरणीय भाई यांचं स्वागत सन्मान केला जातोय मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आदरातिथ्य केलं जातोय नितीन भाई प्रमोद जोशी यांचा. नक्कीच नितीन दादा भाई यांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर मी विनंती करीन केतन म्हात्रे यांना आपण आदेश गायकवाड यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. आदेशजी गायकवाड यांचं स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. आदेशजी गायकवाड यांचं स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. परत एकदा आपण वळूयात एक प्रमुख मान्यवर ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज मिळालंय, जिल्हा परिषद सदस्य किशोरजी जाधव साहेब यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी आयोजकांच्या वतीने परत एकदा विनंती करतो नक्कीच भाऊ मडवी यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. मी मिलिंद मडवी यांना विनंती करतो भाऊ मडवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांच्या मार्फत आपण 28 तारखेला नक्कीच पाहणार आहोत ठाणे जिल्हा क्रॉस कंट्री धावण्याची स्पर्धा. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर भाऊ मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं पुष्पगुच्छ असं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि आदरातिथ्य केलं जात आहे. जे कोणी मान्यवर उपस्थित असतील आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अनिल घोडे यांच्यामार्फत आम्हाला बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळाली, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान इथं केला जातोय. केतन मात्र आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अनिल घोडे यांच्यामार्फत आम्हाला नक्कीच बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळाली. ललित मडवी आपण सुद्धा यायचं, ज्यांनी बेस्ट बॅट्समनची आम्हाला ट्रॉफी दिली, ललितजी मडवी आपण सुद्धा यायचं, आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. ललितजी मडवी बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्यामार्फत लाभले. केतनजी मात्रे, चला ललित मडवी यायचंय. तर आयोजकांकडून एक विनंती येते, केतनजी मात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. एक समाजसेवक आहे दानगाव गावातील. मी विनंती करीन विजयदादा गोडे आपल्या शुभ हस्ते केतन मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. ललित मडवी आपण उपस्थित असाल आपण यायचंय. चला पंच आपण खूप लांबून आलेत या स्पर्धेसाठी. शेवटच्या दिवसासाठी ज्या पंचांनी आमच्यासाठी चांगली कामगिरी पार पाडली आणि ही स्पर्धा निर्विघ्न पार पाडण्यात ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं, शहापूरवरून इथे उपस्थित राहिलेत असे आमचे अनुभवी पंच फेरोज शेख साहेबांचा स्वागत आणि सन्मान आयोगांच्या वतीने केला जाईल. आपण व्यासपीठावरती यायचं. चला प्रमुख पंच आहेत फिरोज शेख सर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी विनंती करीन आयोजकांच्या वतीने मिलिंद आपण त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. या स्पर्धेसाठी अंतिम दिवशी आम्हाला शहापूरहून जे पंच उपस्थित राहिलेत फिरोज शेख आणि राज ठाकरे सर, ह्या दोन्ही पंचांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. नक्कीच एक स्पर्धा जेव्हा कुठली स्पर्धा असते ती निर्विघ्न पार पडते, त्याच्यामध्ये नक्कीच योगदान असतं ते पंचांचं. स्वागत सन्मान केला जातोय फिरोज शेख सरांचा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मिलिंद शिवाजी पावशे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे, ज्यांच्या मार्फत आपण हे सुंदर डेकोरेशन पाहतोय. शिवाजी पावशे काका आपण यायचंय. फिरोज सरांचा इथं स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर राज ठाकरे सर जे आहेत आमचे दुसरे पंच, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीने. खूप दूरवरून आपण आलेला आहात, शहापूरवरून वेळ काढून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.
शिवाजी पावचे ज्यांच्या मार्फत आपण पाहतोय सुंदर असं डेकोरेशन आपण पाहतोय, मंडप व्यवस्था हा चांगला असा प्लॅटफॉर्म पाहतोय आपण. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शिवाजी पावशे, गजानन बसवंते आपल्याला विनंती असेल शिवाजी पावशे यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच आपल्याला 3 दिवस जे लाख मुलाचं सहकार्य केलंय, जी पाण्याची व्यवस्था पुरवली ते नयन गोने आणि बाबू गोने आपण सुद्धा यायचं. आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. देवेंद्र गोने ज्यांनी लाख मुलाचं सहकार्य केलं, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पाणी, हे पाणी ज्यांनी आपल्याला पुरवलं आहे त्या दोघा बंधूंनी इथे यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. नयन गोने आणि देवेंद्र गोने आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे. चला आपला स्वागत आणि सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे. चला देवेंद्र गोने आलेत, नक्कीच स्वागत आणि सन्मान करायचा. केतन गोने आपले शुभ हस्ते देवेंद्र गोने यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे, ज्यांच्या मार्फत आपल्याला 3 दिवस सलग पाण्याची व्यवस्था पुरवण्यात आले. त्यानंतर सुमधुर संगीत ज्यांच्या मार्फत आपण ऐकलं, DJ प्रतीक आणि पावशे बंधू या दोघांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भाविक पावशे आणि प्रतीक पावशे आपण यायचं व्यासपीठावरती. चला नक्कीच चांगलं असं सुमधुर संगीत आपण ज्यांच्या मार्फत 3 दिवस ऐकलं त्यांचा स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. आपण यायचं आहे व्यासपीठावरती. प्रतीक पावशे आणि त्यांचे बंधू भाविक पावशे, मी विनंती करतो गजानन बसवंते आपण आपले शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. प्रतीक पावशे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय गजानन बसवंते यांच्या शुभ हस्ते. नक्कीच प्रतीक पावशे यांच्या माध्यमातून आपण हे सुमधुर असं संगीत ऐकलं 3 दिवस लाईव्ह, ज्यांच्या मार्फत आपण पाहिलं प्रिन्स मूवीज, रवी गुळवी आणि त्यांची टीम, तसेच आमचे मित्र यांची टीम आपण पाहतो. प्रिन्स मूवीज यांचं सुद्धा इथं स्वागत आणि सन्मान केला जाईल. रुपेश ठाकरे आणि त्यांची टीम समोर यायचं आहे. रवी गुळवी यांची ही पूर्ण टीम प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण ज्यांचं पाहिलं ते रुपेश ठाकरे आणि त्यांची पूर्ण टीम, कॅमेरा टीम असेल किंवा ऑपरेटिंग टीम असेल, रवी गुळवे यांचं प्रिन्स मूवीज. मी विनंती करतो केतन मात्रे आपले शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण 3 दिवस थेट प्रक्षेपण पाहिलं. तदनंतर आपण वळतोय पुढील सत्काराकडे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार झाली ते लिजंड खेळाडू विजय गोडे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करीन की शिवाजी पावशे आपण यायचं आहे, त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शिवाजी पावशे यांच्या शुभ हस्ते विजयदादा घोडे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नक्कीच त्यांनी 500 रुपयाचा कॅश प्राईज लावले. जे अर्धशतक खेळी केली होती दर्शन शिगोणे, त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. नक्की त्यानंतर अनिलदादा गोने यांचं सुद्धा विशेष सहकार्य असतं मंडळाला. लिजेंडरी खेळाडू आहेत आणि खूप चांगले असं व्यक्तिमत्व. अनिलदादा गोने यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातो. मिलिंद माडवी आपले शुभ असते, त्यांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. ज्यांचं विशेष सहकार्य नेहमी लाभतं या सर्व मंडळाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात असे अनिलदादा गोने यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान इथे केला जातो आयोजकांच्या वतीने. चला त्यानंतर गजानन बसवंते हे सुद्धा एक लिजेंडरी खेळाडू आहेत आई संतोष माता स्पोर्ट्स क्लबचे. त्यांचं स्वागत इथे जितेंद्र निंगोन यांच्या शुभ हस्ते केला जातोय गजानन बसवंते. तसेच मी विनंती करीन प्रकाश काका घोडे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे जितेंद्र. नंतर हर्षा काका मडवी यांचा सुद्धा जिथं आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. थोडं घाई करायचे. चला
हर्षा काका मडवी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. प्रकाश काका घोडे आपण सुद्धा यायचं, आपलं सुद्धा स्वागत आणि सत्कार केला जाईल. हे प्रमुख मान्यवरांचा स्वागत सन्मान आपण इथे पाहतोय. आई संतोषी माता चषक 2025 शेवटचा दिवस आणि नक्कीच ह्याच्यासाठी केला होता. अट्टाचा शेवटचा दिवस गोड जावा आणि शेवटचा क्षण नक्कीच गोड झालेला आहे. आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरला आहे जय हनुमान कोणी संघ, 2 नंबरचा विजेता ठरला आहे स्टार 11 मापोली आणि 3ऱ्या क्रमांकाचा संघ आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा बाळा संघ. ह्या सर्व विजयी संघांचं अभिनंदन आणि कौतुक. व्यासपीठावरती आता मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान थोड्या वेळात पार पाडत आहेत. त्यानंतर आपण बक्षीस वितरणाच्या महत्त्वाच्या सामन्याकडे वळणार आहोत. रविकांत कृष्णा घोडविंदे यांच्यामार्फत आम्हाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि 3 नंबरचं पारितोषिक जे आपण ट्रॉफी वाहतो ते दिलंय. तर आपण इथे असाल उपस्थित तर आपण आपला सन्मान स्वीकारण्यात यायचं आहे. रविकांतजी घोडविंदे साहेब आपल्यामार्फत आपल्याला ह्या 3 आकर्षक ट्रॉफीज उपलब्ध झालेत. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आणि 3रा क्रमांक. आपण इथे उपस्थित असाल तर आपण आपला सन्मान स्वीकारण्यात यायचं आहे. सतत आपण जे 3 दिवस आवाज ऐकतो गोड, जे विश्वनाथजी मोरे या गावचे सुपुत्र आहेत, निवळी गावचे, स्वागत करतील मिलिंद वडू यांना. त्यानंतर ललित मडवी ज्यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी मिळाली. आपण उपस्थित असाल आपण यायचं आपलं स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी. त्यानंतर आजच्या शेवटच्या दिवसासाठी आम्हाला ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य समालोचनासाठी लाभलं ते विशाल निवळे इथे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. यायचं विशाल निवळे ज्यांनी पंच म्हणून कामगिरी पण पार पाडली आणि शेवटच्या दिवशी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं समालोचन करण्यासाठी. विशाल निवळे नेवी गावातील एक अष्टपैलू खेळाडू यांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय आयोजकांच्या वतीने. मिलिंद मडवी यांच्या शुभ हस्ते हे स्वागत आणि सन्मान केला जातोय. चला आयोजक आता आपण अंतिम क्षणाकडे वळणार आहोत. या सुवर्ण क्षणाची ज्याची सगळेजण वाट पाहत आहेत, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाकडे आपण थोड्याच वेळात वळतोय. चला ह्या मैदानामध्ये आतापर्यंत पहिलंच अर्धशतक आपण पाहिलं दक्ष शिंगोळेच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली खेळी पाहिली आपण. त्यांनी त्यांची बीट घेताना जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा सांगितलं होतं ह्या मैदानावरती आम्ही नेहमीच चांगला खेळ होतो आणि आज ह्या मैदानावरती चांगला खेळ करून दाखवला त्याने. आणि जेव्हा अर्धशतक पूर्ण झालं तेव्हा त्यांनी खेळपट्टीला नमन केलं. ललित मडवी आपण यायचं आपलं स्वागत सन्मान इथे स्वीकारायचा आहे. बेस्ट बॅट्समनसाठी जी आम्हाला लाख मोलाची ट्रॉफी दिली त्यासाठी आपला सत्कार इथं करतायत मंडळाच्या वतीने. मी विनंती करेन केतन मात्रे आपले शुभ हस्ते ललित मडवी यांचा सन्मान करायचा आहे.
चला अंतिम सामन्याचा सामनावीर ज्याने ह्या मैदानावरती पहिल्यांदाच अर्धशतक झळकावला असा जय हनुमान कोणी संघाचा दक्ष शिंगोळे. अभिनंदन. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याची निवड होते, ज्याने अर्धशतक झळकावलं आणि या खेळपट्टीला नमन केलं, त्याचं इथे स्वागत, सन्मान आणि सामनावीराचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा असेल विजयदादा घोडे यांच्याकडून. अंतिम सामन्यामध्ये नक्कीच अर्धशतकी खेळी खेळली. नितीनभाई जोशी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. बक्षिसांचा वर्षाव केला जातो आमच्या मान्यवरांच्या हस्ते. अर्धशतक झळकावलं आणि नक्कीच या खेळपट्टीला नमन केलं. एक मोठा खेळाडू आपण पाहतो दक्ष शिंगोळे. त्यानंतर आपण पाहणार आहोत बेस्ट बॉलर म्हणून ज्याची निवड झाली, तो कोण असेल सगळ्यांनी गेस करायचं आहे. बेस्ट बॉलर म्हणून ज्याची निवड होते तो खेळाडू आहे स्टार स्पोर्ट्स मापोली संघाचा मोहम्मद. नक्कीच त्यांनी या स्पर्धेमध्ये फायपर घेतलेला असा मोहम्मद, 10 विकेट ज्याच्या नावावरती आहेत असा मोहम्मद. मी विनंती करीन आदेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करायचं आहे. बेस्ट बॉलर म्हणून ज्याची निवड झाली तो मापोली संघाचा मोहम्मद, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिला फायपर घेतलाय असा मोहम्मद. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील. 500 रुपये कॅश प्राईज येत आहे नितीनभाई प्रमोद जोशी यांच्या माध्यमातून. नक्कीच सर्व खेळाडूंमध्ये पैशांचा बक्षिसांचा वर्षाव केला जातो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज मित्रांनो नक्की कोण असेल गेस करा. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जातोय तो साई स्पोर्ट्स वडाचा बडा संघाचा बॅट्समॅन अश्विन. 63 धावा ज्याच्या माध्यमातून आलेत तो अश्विन, तो ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. मी विनंती करतो भाऊ मडवी यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड होते तो साई स्पोर्ट्स वडाचा बडा संघाचा अश्विन, ज्याने 63 धावा आता या स्पर्धेमध्ये बहारदार खेळी केली असा अश्विन. त्याला सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज येते नितीनभाई प्रमोद जोशी यांच्या माध्यमातून. ललित मडवी आपण सुद्धा यायचंय पुढे. चला आपण वळतोय. नेक्स्ट पारितोषिक असेल या स्पर्धेतील तृतीय क्रमांक ज्या संघाने पटकावला आहे साई स्पोर्ट्स वडाचा बडा संघ. आपला संघ नायक यायचा आहे. मी विनंती करीन दीपकदादा पाटील ज्यांच्या मार्फत आम्हाला तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम मिळाली, त्यांच्या शुभ हस्ते वडाचा बडा संघ यायचं, ज्यांचा तृतीय क्रमांक आलाय साई स्पोर्ट्स वडाचा बडा संघ. अभिनंदन. रविकांत कृष्णा घोडविंदे यांच्याकडून आपण पाहतोय आकर्षक चषक. प्रथम क्रमांक, तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या पाहतोय. आपण इथे उपस्थित असाल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. रविकांत कृष्णा घोडविंदे ज्यांच्या मार्फत आम्हाला 3 नंबरचं बक्षीस मिळेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय वडाचा बडा संघ. अभिनंदन. त्यानंतर ज्या संघाने द्वितीय क्रमांक पटवला तो आहे स्टार 11 मापोली संघ. मी विनंती करीन इरफानजी भुरे साहेब यांच्या शुभ हस्ते, ज्यांनी आम्हाला 2 नंबरचं कॅश प्राईज दिलंय. इरफानजी भुरे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते या संघाला 2 नंबरचं बक्षीस देण्यात येत आहे. ज्यांच्या मार्फत 2 नंबरचे आम्हाला कॅश प्राईज मिळाले ते इरफानजी भुरे साहेब आणि नितीन जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय स्टार 11 मापोली संघाला दिलं जात आहे 2 नंबरचं बक्षीस. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वात मोठं बक्षीस आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो जय हनुमान खोनी संघ. संघनायक यायचा आहे. मी विनंती करीन किशोरजी जाधव साहेब आणि नितीनजी जोशी साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण या संघाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. जय हनुमान खोनी संघ ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 मिळाले. नितीनजी प्रमोद जोशी आणि जाधव साहेब यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकासाठी 25,000 रोख रक्कम मिळाले. दोन्ही मान्यवर यांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे.
दरम्यान एक विशेष सूचना आयोजकांकडून येते की जो अंतिम विजेता झाला खोनी संघ आपले 11 खेळाडू सज्ज ठेवायचे आहेत. आयोजकांकडून आपल्याला एक विशेष बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल आणि त्यानंतर एक अजून महत्त्वाचं बक्षीस शिल्लक आहे. चला प्रथम आपण यायचं प्रत्येक खेळाडूने यायचं आणि सामनावीराचं पारितोषिक सर्व 11 खेळाडू असतील त्यांना दिले जाईल. आपण व्यासपीठावरती यायचं आणि पटापट आपलं बक्षीस घ्यायचंय. सर्व खेळाडू यायचंय. या स्पर्धेतील अजून एक सुंदर असं बक्षीस जे महत्त्वाचं बक्षीस शिल्लक आहे. या स्पर्धेचा मालिका वीर अजून शिल्लक आहे. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलं असा खेळाडू अजून सुद्धा शिल्लक आहे. चला सगळे खेळाडू यायचंय. जय हनुमान कोणी संघ. दरम्यान आयोजकांमधून सूचना येते. अंकलेश आपण यायचं. अंकलेश पाटील आपला सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. अंकलेश पाटील ज्यांनी आम्हाला बॉल व्यवस्था पुरवली. अंकलेश पाटील आपण यायचं व्यासपीठावरती. पाहायचं आयोजकांच्या वतीने नक्कीच एक चांगला प्रयत्न केला जातोय. खोनी संघाच्या सर्व खेळाडूंना सामनावीराचं पारितोषिक दिलं जात आहे. नक्कीच चांगली संकल्पना पाहतोय आपण आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीवाडा यांच्या माध्यमातून. यानंतर एक मोठं बक्षीस अजून शिल्लक आहे. या स्पर्धेचा हिरो या स्पर्धेतील एक नामवंत खेळाडू अजून शिल्लक आहे. पाहायचं आहे अंकलेश पाटील यायचं आपण. अंकलेश पाटील आपण यायचं आहे व्यासपीठावरती. ज्यांनी आम्हाला चेंडू पुरवलेत असे अंकलेश पाटील साखरोली गावचे व्यक्तिमत्व. चला या स्पर्धेची मालिका वीर अजून द्यायचं बाकी आहे. कोण असेल तोपर्यंत मित्रांनो तुम्ही गेस करायचं आहे. अंकलेश पाटील यांचा आपण तोपर्यंत सत्कार करून घेऊयात. चला अंकलेश पाटील सुद्धा उपस्थित आहेत. या स्पर्धेतील अजून मालिका वीर हा किताब अजून द्यायचा बाकी आहे. नक्कीच या स्पर्धेवरती ज्यांनी मोहर उमटवली आणि या स्पर्धेवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं तो खेळाडू अजून ठरवायचा बाकी आहे. अंकलेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मानित करून घ्यायचं पटकन मंडळाच्या वतीने. चला अंकलेश पाटील मिलिंद मडवी आपले शुभ हस्ते अंकलेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे ज्यांनी आपले चेंडू पुरवलेत. नक्कीच या स्पर्धेतील मालिकावीर म्हणून ज्याची आपण निवड करत आहोत. गेस करायचा संघ कुठला असेल कुठला खेळाडू असेल. नक्कीच मित्रांनो कुठल्या संघाचा तो खेळाडू असेल ज्या या मालिकेवीर म्हणून ज्याची निवड केली जाईल तो खेळाडू येतोय. जय हनुमान कोणी संघाचा दक्ष शिंगोळे 140 धावा आणि 5 विकेट. नक्कीच पहिला अर्धशतक पाहिलं आपण या मैदानावरती. या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून ज्याची निवड होते दक्ष शिंगोळे आपण यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल सर्व मान्यवरांनी आपण हे प्राइज त्याला द्यायचं आहे. या स्पर्धेतील मालिकावीर म्हणून ज्याची निवड होते दक्षात शिंगोळे. अभिनंदन जय हनुमान खोनी संघ आणि अभिनंदन दक्षात. दरम्यान ज्यांच्या मार्फत आम्हाला या आकर्षक अशा ट्रॉफ्या लाभल्या ते रविकांत कृष्णा घोडविंदे हे इथे उपस्थित राहू शकले नाहीत. आयोजकांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करता राहिलोय. नक्कीच आपलं लाख मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं. असं सहकार्य आम्हाला द्यावं. नक्कीच 3 ट्रॉफ्या त्यांनी दिल्या होत्या आम्हाला. अभिनंदन दक्षात. नक्कीच चांगला खेळ केलात आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून दिलाय. दक्षात नक्कीच 2 मिनिटं थांबायचं आहे. आपण नाणेफेक करताना सुद्धा तू म्हटला होतास ह्या मैदानावरती आम्हाला नक्कीच चांगला सपोर्ट मिळतो आणि नक्कीच चांगला खेळ होतो. काय म्हणशील मालिकावर किताब मिळाल्याच्या नंतर? नक्कीच हा किताब मिळण्या अगोदर मी सांगू इच्छितो की माझ्या बॉलिंग करिअरची सुरुवात माझी या मैदानापासून झाली होती. कारण की आम्ही जेव्हा अंडर-19 इथे खेळायला आलेलो होतो तेव्हा आमच्यामधला एक गोलंदाज होता ज्याने 3 बॉल टाकलेले त्यातले 2 बिमर होते आणि त्याच्या ओव्हरला 27 रन गेलेले होते. तर त्याचे 3 बॉल मी टाकलेले होते आणि माझ्या 1च रन गेलेला होता. तर तेव्हापासून या ग्राउंडपासून माझ्या करिअरची सुरुवात झाली असं मी सांगू इच्छितो. आणि याच ग्राउंडवर मला आज मालिकावर भेटतो आणि तिथेच मी आज 50 रन पूर्ण केले. तर सगळ्यात आधी तर मी माझ्या टीमचा थँक्यू बोलतो की म्हणजे जे आमचे सिनियर प्लेयर सगळे आहेत त्यांनी मला खूप तेवी सपोर्ट करतात. मी सीझनच्या स्टार्टिंगला सुद्धा म्हणजे फ्लॉप होतो. पहिल्या बॉलवर विकेट जायचो आणि जास्त स्कोअर नाही डॉट बॉल असायचे. पण तेवी कधी मला असं नाही केला की तू हेच कर ना तेच कर. तेवी सांगायचे की तू आपला मेन प्लेयर आहे तुझ्या हिशोबाने खेळ.
तू चांगला गेलशील. तर मी पण माझे प्रयत्न चालू ठेवलेले आणि शेवटी आज चांगलं वाटतं मला पण. नक्कीच आज विजयश्री खेचून आणला आणि जे समर्थन तुला मिळतं तुझ्या गावाकडून त्यांच्या विश्वासाला सार्थ अशी खेळ आज तुझ्याकडून पाहायला मिळाली. नक्कीच शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. दक्ष